नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। दिवाळीला विविध प्रकारचे आपण सण घरामध्ये बनवतो। तर आज आपण साठ्याची करंजी नवीन प्रकारचा साठा तयार करून ती बनवणार आहोत। किती छान मऊ आणि खुसखुशीत, किती लेअर पडलेत बघा आणि पटकन तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही साठ्याची करंजी आपण बनवणार आहोत। बघा किती भरपूर लेअर आलेले आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण त्यामध्ये कशा पद्धतीने पीठ मळलं आहे, कोणत्या प्रकारचा साठा लावलेला आहे ते बघूया। इथे आता प्रथम मी रवा घेतलेला आहे। तो रवा छान असा मस्तपैकी भाजून घ्या। माझी ऑर्डर असल्या कारणाने माझा भरपूर क्वांटिटीमध्ये हे पदार्थ बनवले जातात। तर मी इथे 1 किलो रवा घेतलेला आहे। तो छान आधी तुपावर न भाजता तो असाच थोडासा भाजून घेऊया। त्यामध्ये आता मी 4 ते 5 चमचे साजूक तूप घातलेला आहे। तो सुद्धा चांगला एकजीव करून आपण तो रव्यामध्ये मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व तूप रव्याला लागला जाईल। आणि ही प्रोसिजर अगदी बारीक गॅसवरच करायची। हा बघा आता आपला थोडा रंग बदलत आलेला आहे। इथे आता मी आपल्या आवडीनुसार तीळ, मनुके, सुकं खोबरं, वेलची पावडर, चारवडी, पिस्ता, काजू अशा प्रकारचा सर्व त्यात वापरलेला आहे। पिठी साखर हा आपला अशा प्रकारे सारण तयार आहे। मी सारणाची व्हिडिओ पण मागे टाकलेली आहे, की तुम्ही माझ्या लिंकवर जाऊन बघू शकता। इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। तो चांगला एकजीव करून घेऊया। त्यामध्ये थोडे मीठ घालूया। चवीनुसार मीठ घाला। तो चांगला एकजीव करून घ्या। इथे मी पिठाला मोहन घालणार आहे। तर इथे आपण साजूक तूप घेऊया। 3 ते 4 चमचे साजूक तूप घेतलेला आहे। तो छान असा गरम करून घ्या आणि त्या पिठामध्ये ओतून घ्या। चमच्याच्या मदतीने आपण हा पीठ आणि तूप हा एकजीव करून घेऊया। का गरम असल्या कारणाने हात लावू शकत नाही, हाताला चटका बसू शकतो। आता साधारण आपला थंड झालेला आहे, तर आपण असं एकजीव करून घेऊया। छान अशी मूठ वळली पाहिजे पिठाची, का समजावं आपलं पिठाला मोहन छान लागलेलं आहे। आता यात आपण थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घेऊया। अशा प्रकारे पीठ मळून घ्या, थोडं थोडं पाणी घालून। मग ते जे लेअर येतात ना पिठाचे, त्याने आपली करंजी खूप खुसखुशीत आणि छान होते। इथे आता आपण थोडंसं पाणी अजून घालूया। हे बघा आता आपलं इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे। अशा प्रकारे त्याला आता आपण जो तूप घेतलेला त्या तुपातला थोडासा हात लावून त्याला आपण मळून घेऊया आणि एक अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया। इथे आता आपण 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। इथे आता आपण मैदा, कॉर्नफ्लॉवर न घेता व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ना, काहीतरी नवीन असं हे आपण बॅटर बनवून बाजूला ठेवूया। आता या आपण पिठाच्या 5 पोळ्या, छान पीठ असं मळून झालेलं आहे। 5 गोळ्या केलेल्या आहेत, गोळे केलेत, त्याचे 5 पोळ्या लाटून घेऊया आपण। छान अशा पातळ लाटून घेऊया। जितकी पोळी पातळ लाटाल ना, तितकी करंजी आपली खुसखुशीत होणार आहे। ही व्हिडिओ एवढ्या लेट टाकली कारण की मला दिवाळीत खूप ऑर्डर्स असतात, त्याच्यामुळे व्हिडिओ मला शूट करता येत नाही। शूटला, एडिटला खूप टाईम जातं, त्याच्यामुळे मला ही व्हिडिओ तेव्हा पोस्ट करता नाही आली, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते। आता आपण
हा पोळ्यांना साठा लावून घेऊया व्हॅनिला कस्टर्डचा. तुम्ही फ्लेवरचा पण घेऊ शकता, पायनॅपल, मँगो फ्लेवर. मी हा व्हॅनिला घेतलेला आहे. अशी एकावर एक आपण 5 पोळ्या ठेवून घेऊया आणि हे साठा आपला व्यवस्थित लावून घेऊया. इथे आता आपण थोडीशी पोळी दाबली आहे हाताने किंवा बोटाने, कारण त्याची हवा सगळी काढून घ्यायची आणि एकदम बारीक रोल तयार करून घेऊया अशा प्रकारे. आता 2-2 इंचावर आपण कट करून घेऊया. हे बघा अशा प्रकारचे हे लेयर्स आलेले आहेत. तरी आपण त्याची जी आपण 2 इंचाची गोळी केलेली आहे त्याचा आपण मधून कट देऊया. बघा ही नवीन प्रकारची आहे की नाही साठ्याची करंजी. हे लेयरची बाजू आहे ती खाली ठेवायची अशी आणि वरती प्लेन घ्यायची. ती पूर्ण अशी छान मस्त पातळ लाटून घ्या. आता कसे लेयर सुटलेत बघा. ऑलरेडी तुम्हाला लेयर दिसतात बघा, आलेत ना लेयर. आता ही बाजू आपण पलटी मारायची आणि प्लेन बाजू आहे त्याला आपण गोल राऊंडनी पाण्याचं किंवा दुधाचा हात असा बोट फिरवून घेऊया. आता आपण सारण भरूया. मी 2 प्रकारच्या तुम्हाला साठ्याच्या करंज्या दाखवणार आहे. एक आपली नॉर्मल जे हातावर दाबून किंवा कटरनी कट केलेली, आणि एक साच्यामधली. मस्त छान असं भरघोस सारण भरूया आपण भरपूर. हे बघा हे अशी आपण आत्ता बंद करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपली ही साठ्याची करंजी एक प्रकार झालेला आहे. हे बघा खूप छान आणि मस्त लेअर आलेले आहेत. दुसरी आपण आता साच्यात करूया. जशी तुम्हाला जमेल तशी तुम्ही करा. मी दोन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत. छान अशी मस्त साच्यामध्ये सुद्धा छान होते. साईडचं एक जास्तचं पीठ आपण काढून घेऊया. हे बघा अशा प्रकारे किती छान आणि मस्त लेयर्स आलेले आहेत. अशा प्रकारे आपण सर्व करंजी करून घेऊया. आता इथे आपलं तेल आधी गरम करायचं, मग बारीक गॅसवरती एकदम मंद गॅसवरती ह्या तळून घ्यायच्या. कारण 5 पोळीचे लेयर असतात त्याच्यामुळे आतपर्यंत शिजलं जात नाही फास्ट गॅसवर असल्यावर. म्हणून आधी गरम करून घ्या, मग गॅस तुम्ही बारीक करा आणि मंद गॅसवर यांना आरामात शिजू द्या. छान असे मस्त पापुद्र्या सुटत जातात आणि खूप सुंदर चवीला अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की करून बघा. बघा इथेच बघा आता किती छान पदर सुटलेले आहेत करंजीचे. छान असे मस्त तेल त्यावर थोडंसं असं इकडे तिकडे हलवायचं झाऱ्याने. त्यामुळे काय होतं, ते आपली करंजी छान अशी पदर सोडत 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 जाते. हे बघा खूप मस्त आणि खूप छान करंजी झालेली आहे. अशा प्रकारे आपल्या सर्व करंजी बनवून झालेल्या आहेत. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चांगले वाईट अनुभव दोन्ही सांगा. बघा छान मस्त रेसिपी बघितल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टनी आम्ही पुढे जातो किंवा जाऊ शकतो. बघा छान आहे, भरपूर असे लेयर्स झालेले आहेत आणि अप्रतिम लागते, अप्रतिम. हा नवीन साठ्याचा प्रयोग केलेला आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. रेसिपी लेट टाकल्याबद्दल पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. नमस्कार, बाय बाय.